जलसंधारणाच्या कामात एकी दाखवून दुष्काळमुक्त झालेल्या आदर्श गाव किरकसालने जैवविविधता वारसास्थळ घोषित होण्याच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल टाकलंय। सातारा जिल्ह्यातील किरकसाल हे पहिलंच गाव वारसास्थळ होणार असल्यानं मान तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे। किरकसाल येथे जैवविविधता संवर्धनाविषयी महत्त्वपूर्ण झालेल्या कार्यक्रमात किरकसालला जैवविविधता वारसास्थळ घोषित करण्यासाठीच्या प्रयत्नांवर चर्चा झाली आहे। यावेळी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या प्रभारी अधिकारी तनुजा शेलार, प्रकल्प अधिकारी दौलत वाघमोडे, मानचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमित मुळीक, वनपाल बालटे आणि स्थानिक जैवविविधता प्रेमींनी उपस्थिती लावलेली होती। गावाच्या जैवविविधता संवर्धनासाठी करण्यात आलेल्या कामांचा आढावा घेताना जैवविविधता व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल काटकर यांनी यशस्वी प्रकल्पांचं सादरीकरण केलं, तर प्रकल्प प्रमुख चिन्मय सावंत यांनी किरकसाल संवर्धन प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली। गावाला जैवविविधता वारसास्थळ घोषित केल्यानंतर होणारे फायदे, प्रक्रिया आणि ग्रामस्थांची भूमिका यावर प्रकल्प अधिकारी दौलत वाघमोडे यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी शेलार मॅडम यांनीही गावाला राज्य जैवविविधता मंडळाचे पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं। कार्यक्रमानंतर डांभेवाडी घाट, डांबी डोंगर व वाघजाई तलाव इथं क्षेत्रभेटी घेऊन जैवविविधतेच्या नोंदी व वन्यजीव निरीक्षण करण्यात आलं। यावेळी जैवविविधता व्यवस्थापन समितीचे सचिव विकास गायकवाड, सदस्य अनुसया रसाळ, प्राजक्ता काटकर, विशाल काटकर, प्रथमेश काटकर, वैभव अवघडे, नितीन काटकर, पोलीस पाटील दत्ता रसाळ यांच्यासह सुनील काटकर, भगवान सावंत, विष्णू काटकर, धर्मनाथ काटकर, लता कुंभार, शिवा चोरमले, ज्योतिराम कुंभार आणि ग्रामस्थ उपस्थित होते। मानदेश आवाजसाठी प्रतिनिधी महेश शिंदे पाटील, किरकसाल।